यानंतर बातमी आनंदाची आहे। भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेलाय। चालू वर्षाच्या अगदी शेवटला इस्रोनं स्पेस डॉकिंगचा प्रयोग केलाय। PSLV-C60 या यानाचा वापर करून इस्रोच्या शास्त्रज्ञांनी एक यान अंतराळात पार्क करण्याच्या उद्देशानं लॉन्चही केलंय। पृथ्वीपासून अगदी शेवटच्या कक्षेत एखादं यान दुसऱ्या यानाला जोडण्याच्या प्रक्रियेला डॉकिंग असं म्हटलं जातं। आज जगभरात फक्त 4 देशांकडेच हे तंत्रज्ञान आहे। या प्रयोगाच्या सगळ्या प्रक्रिया आता पूर्ण झाल्यात। भारताच्या मानवी चंद्रयान मोहिमेसाठी हा प्रयोग अतिशय महत्त्वाचा होता। या प्रयोगामुळे अंतराळ प्रवासात थांबण्याची वेळ आली तर तेही शक्य होणार आहे। डॉकिंग अनडॉकिंगचं तंत्रज्ञान संपादन करण्यात इस्रोला यश आलं आहे। अवकाशाचा अभ्यास करण्यासाठी हा प्रयोग अतिशय महत्त्वाचा मानला जातो। जगातील अवघ्या काही मोजक्या देशांमध्येच आता भारताला देखील स्थान मिळालंय। इस्रोच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलाय। इस्रोच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेलाय कारण आता डॉकिंग आणि अनडॉकिंगचं तंत्रज्ञान हे संपादन करण्यात भारतालाही यश आलंय। अवकाशाचा अभ्यास करण्यासाठी हा प्रयोग अतिशय महत्त्वाचा आहे। त्यामुळे आकाशातील घडामोडींचा अभ्यास करणं देखील सोपं होईल। जगातील अवघ्या काही मोजक्या देशांमध्येच हे तंत्रज्ञान आहे आणि भारताचा देखील आता त्यामध्ये समावेश झालाय। चालू वर्षाच्या अगदी शेवटला इस्रोनं स्पेस डॉकिंगचा हा प्रयोग केलाय। PSLV-C60 या यानाचा वापर करून इस्रोच्या शास्त्रज्ञांनी एक यान हे अंतराळात पार करण्याच्या उद्देशानं लॉन्च केलं होतं। पृथ्वीपासून अगदी शेवटच्या कक्षेत एखादं यान दुसऱ्या यानाला जोडण्याच्या प्रक्रियेला डॉकिंग असं म्हटलं जातं। जगभरात फक्त 4 देशांकडेच हे तंत्रज्ञान आहे। या प्रयोगाच्या सगळ्या प्रक्रिया आता पूर्ण झाल्या आहेत। भारताच्या मानवी चंद्रयान मोहिमेसाठी हा प्रयोग अतिशय महत्त्वाचा मानला जातोय।